हेडिंग टाका नेक्स्ट. मॅग्नेटिक फोर्स ऑन अ चार्ज. आता एक 3 प्रूफ बघू आपण आणि तिन्ही प्रूफ सोपे आहेत, काही अवघड नाही आहेत आणि 3 प्रूफचे मेन जे फॉर्म्युले आहेत रिझल्ट दॅट आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर न्यूमेरिकल्स. आता एक कन्सेप्ट काय बघा, मॅग्नेटिक फोर्स ऑन अ चार्ज. आता एक साधा कन्सेप्ट आहे, मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय ॲक्च्युली बघा, एक करंट कॅरिंग कंडक्टर घेतलं मी स्ट्रेट, कॅरिंग करंट आहे, एक्सपेरिमेंट आहे हा. सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केला, एक वायर घेतली, करंट पास केला आणि एक पर्टिक्युलर डिस्टन्सवरती एक चार्ज ठेवला प्लस क्यू. आता एक्सपेरिमेंटली काय कळलं की हा चार्ज जेव्हा ह्या फील्डमध्ये असेल, हा चार्ज जेव्हा वायर शेजारी असेल, इट डू नॉट एक्सपिरियन्स एनी फोर्स. इट डू नॉट एक्सपिरियन्स एनी फोर्स. ते सांगतो नंतर काय. इट डू नॉट एक्सपिरियन्स एनी फोर्स. हा चार्ज जर रेस्टमध्ये असेल, हा चार्ज जर काय असेल रेस्टमध्ये असेल, देन इट डू नॉट एक्सपिरियन्स एनी फोर्स. हा सायंटिस्टला काय कळलं, एक्सपेरिमेंटली समजलं की चार्ज जर रेस्टमध्ये असेल, मी काहीच वेळोसिटी दिली नाही, फक्त प्लेस केला इथं आणि करंट पास केला, त्याच्यावरती फोर्स लागेल काय, नाही लागत. बट ह्या चार्जला जर मी व्हेलॉसिटी दिली व्ही, त्यांनी एक्सपेरिमेंट केला ना. आता एक्सपेरिमेंटमध्ये आपण काही करतो, व्हेलॉसिटी देतो, ॲक्सेलरेट करणार, डिसेलरेट करणार, मोशन करणार सर्कलमध्ये, प्रोजेक्टाईलमध्ये मोशन करणार, म्हणजे वेगवेगळे अरेंजमेंट करणार, चेंज करणार बॅकग्राऊंड किंवा हे सगळं चेंज करणार, मग रिझल्ट बघणार आपण काय होतं ॲक्च्युली. या केसमध्ये काय झालं की चार्जला जर मी व्हेलॉसिटी दिली वरती, कसंही द्या, राईटला द्या, लेफ्टला द्या, खाली द्या, वरती द्या, मी वरती दिली व्हेलॉसिटी, तर सायंटिस्टला काय कळलं की जेव्हा मी ह्या चार्जला व्हेलॉसिटी देईल व्ही, देन आफ्टर सम टाईम हा चार्ज काय होणार, व्हेलॉसिटी दिल्यानंतर वरती जाणार, वरती स्ट्रेट जाणार आणि आफ्टर सम टाईम इट डिफ्लेक्ट्स. आफ्टर सम टाईम इट डिफ्लेक्ट्स. हे काय झालं, ऑब्झर्वेशन झालं की करंट कॅरिंग कंडक्टरच्या शेजारी जर एक प्लस चार्ज असेल, तो जर रेस्टमध्ये असेल, म्हणजेच काय, व्हेलॉसिटी इक्वल टू 0, देन इट डू नॉट एक्सपिरियन्स एनी फोर्स. बट इफ वी प्रोव्हाइड velocity to this charge, then it experiences some force. Then it experiences some force. हा झाला कन्क्लुजन की रेस्टमध्ये आहे, काहीच नाही लागत. जर व्हेलॉसिटी दिली then it experiences some force. आता तो फोर्स काय ॲक्च्युली, then that force is called as magnetic force. That force is called as magnetic force. एक रिझल्ट आहे, पण मी जरा मला एक्सप्लेन करून सांगतोय. दॅट फोर्स इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फोर्स. आता तो कसा लागला, हा माझा क्वेश्चन आहे. हाऊ दिस फोर्स ॲक्ट. नीट बघा कसं आहे. मला एक सांगा की करंट कॅरिंग कंडक्टरमुळे या प्लेनमध्ये आणि पलीकडच्या प्लेनमध्ये फील्ड कसं असणार आहे, इनवर्ड की आउटवर्ड, कसं काढणार, विथ द हेल्प ऑफ राईट हँड रूल. थंब अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट, देन रोटेटिंग फिंगर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पलीकडच्या प्लेनमध्ये इनवर्ड, सगळीकडे इनवर्ड असणार आहे आणि या प्लेनमध्ये काय असणार आहे, आउटवर्ड. हे काढलं आपण. आता काय काय प्रेझेंट आहे बघा बरं, या प्लेनमध्ये चार्ज पण प्रेझेंट आहे, चार्जला व्हेलॉसिटी पण दिली आहे मी आणि मॅग्नेटिक फील्ड पण आहे. म्हणजे काय काय प्रेझेंट आहे, चार्ज, व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड, हे सगळं प्रेझेंट आहे कुठं, या सेक्शनमध्ये. मग एक्सपेरिमेंटली काय कळलं, बरेच एक्सपेरिमेंट केले त्यांनी, त्यांना काय कळलं की दिस मॅग्नेटिक फोर्स FM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. एक्सपेरिमेंट झाले ना, एक्सपेरिमेंटली आपल्याला काय कळलं की मॅग्नेटिक फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. म्हणजे या वायरने जे फील्ड क्रिएट केले, त्या फील्डने ह्या चार्जवरती फोर्स लावलाय, पण किती लावलाय, जेवढा हा चार्ज आहे तेवढा. म्हणजे समजा 2 कुलमचा चार्ज असेल तर मॅग्नेटिक फोर्स किती लागला, समजा 2 कुलमवरती 4 न्यूटन लागला. समजा मी चार्ज वाढवला 4 कुलमचा, तर मॅग्नेटिक फोर्स किती लागणार, 6 न्यूटन. ऑब्वियस आहे ते. तुमचा चार्ज जेवढा मोठा असेल तेवढा त्याला रोटेट करणं अवघड आहे. मग अवघड जर असेल तर फोर्स काय काढावा लागेल, मला इन्क्रीज करावा लागेल. म्हणजे कॉमन सेन्स आहे हा. जेवढा हा चार्ज मोठा असेल तेवढा त्या चार्जवरती लागणार फोर्स पण काय असणार आहे, हायर. मग FM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. सिम्पल आहे ते, कुणालाही कळेल लगेच, काय अवघड नाही आहे ते. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. सेकंड, दॅट फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. हे किती व्हेलॉसिटी दिली, 2 मीटर पर सेकंड, 3 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड. जेवढी जास्त व्हेलॉसिटी असेल ना तेवढं तो लगेच काय होणार आहे, डिफ्लेक्ट होणार आहे या साईडला किंवा त्या साईडला होईल. कसं होईल ते आपण नंतर बघूया.
डिफ्लेक्ट होईल, सिम्पल आहे. FM डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. FM डायरेक्टली प्रोपोर्शनल टू B. हे तर काय कॉमन आहे. फोर्स कोण लावते? मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स लागतोय ना, फील्ड कोणतं असणार आहे? मॅग्नेटिक फील्ड. तुमचं फील्ड जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढ्या याच्यावरती फोर्स काय लागणार आहे? स्ट्रॉंग. वेगवेगळे त्यांनी पॉईंट्स बघितले, त्यातले 3 पॉईंट असे मिळाले की जे व्हॅलिड आहेत. कोणते? FM डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू B. 3 पॉईंट त्यांना काय कळले की फिक्स झाले की ह्या तिघांमुळेच फोर्स काय त्याच्यावरती डिपेंडेंट. बाकी पॉईंट्स काढले असतील ॲक्सेलरेशन वगैरे, पण ते काय म्हणजे त्यांना वाटलं असेल की नाही, एक्सपेरिमेंटल सायंटिस्टचं त्यांना वाटलं असेल की नाही आहे. मग आता सगळं एकत्र करतो मी. FM डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, V, B. आठवा फॉर्म्युला कोणता आहे बघा बरं. सगळ्यात पहिलं लेक्चर हाऊ टू फाइंड डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, त्याला सांगितलं बघा मी. F इज इक्वल टू QVB. बघा वही बघा वही बघा, जर लिहिले असतील नोट्समध्ये तर वहीमध्ये पहिलंच झाले बघा आपलं लेक्चर. F इज इक्वल टू QVB हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपला. आणि मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं की मी तुम्हाला नंतर मिनिंग सांगेल. आणि त्याच्यावरूनच आपण काय काढलेलं? डायमेन्शन्स ऑफ B. झालं फॉर्म्युला. आता एक इक्वल घ्या. FM इज इक्वल टू कॉन्स्टंट येईल त्याची व्हॅल्यू 1 असते, QVB. आता हा झाला रिझल्ट. पण हा रिझल्ट कसा आहे माहिती आहे का? इनकम्प्लीट आहे. हा रिझल्ट काय माहिती आहे का? इनकम्प्लीट आहे. काय इनकम्प्लीट आहे माहिती आहे का? कारण ही वेक्टर क्वांटिटी आहे मॅग्नेटिक फील्ड. व्हॅलॉसिटी पण काय आहे? वेक्टर क्वांटिटी. चार्ज स्केलर आहे माझं. म्हणजे मला तो फॉर्म्युला जर अजून हे करावं लागेल, मॉडिफाय करावं लागेल. मग मी काय म्हणणार माहिती का? की F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हे तर आहेच, पण मी जर कंबाईन केलं ना तर मला काय कळतं माहिती का? की FM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q इंटू V क्रॉस B. हा फॉर्म्युला ॲक्च्युली असा आहे. फोर्स काय? स्केलर वेक्टर, वेक्टर. चार्ज स्केलर, व्हेलॉसिटी वेक्टर, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. त्यांना एक्सपेरिमेंटली काय कळलं की V क्रॉस B. आता V क्रॉस B वर जर आपण चर्चा करूया. व्हॉट इज मीन बाय V क्रॉस B? कसला प्रोडक्ट आहे तो? 11वीतला सेकंड चॅप्टर स्केलर वेक्टर, वेक्टर प्रोडक्ट. आठवलं का? वेक्टर प्रोडक्ट. आणि वेक्टर प्रोडक्टला जरा तुम्ही हे करा आता मेमोराईज करा, आठवा जरा की जुनं काय होतं आपलं वेक्टर प्रोडक्ट P क्रॉस Q. आठवा की आता जे माझ्याकडे नव्हते त्यांना जरा आता बघावं लागेल. P क्रॉस Q 11वीत जे आपलं झाले बघा. P क्रॉस Q इज नॉट इक्वल टू Q क्रॉस P. नाही का आपण बघितलेलं प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्ट P क्रॉस Q. आणि P क्रॉस Qला सिम्प्लिफाय केलं काय येतं? PQ साइन ऑफ थिटा. दोन वेक्टरला तुम्ही मल्टिप्लाय करत असाल आणि आन्सर पण तुमचं वेक्टरमध्ये असेल देन इट इज कॉल्ड वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. आणि तुमचं आन्सर जर वेक्टरमध्ये असेल तर त्याला काय असणार आहे? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. वेक्टर प्रोडक्टमध्ये आपण डायरेक्शन कशी काढलेली? हाऊ टू फाइंड डायरेक्शन. आठवा हाऊ टू फाइंड डायरेक्शन, राईट हँड रूल. एक डोक्यात टाका, आत्ता पण टाका. आणि पुढे जर गेला तुम्ही डिग्रीला, आणि डिग्रीला समजा कुठं आला तुम्हाला वेक्टर प्रोडक्ट असं असं आलं काहीतरी V क्रॉस B, P क्रॉस Q. टॉर्कचा फॉर्म्युला आपला टॉर्क इज इक्वल टू R क्रॉस F. आठवते ना? कधी हे असला ना क्रॉसमधलं लगेच आठवायचं राईट हँड रूल. आणि राईट हँड रूल काय माहिती ना? हा नाही इथला नाही, ह्याचा राईट हँड रूल. पुट युअर राईट हँड अलॉंग द फर्स्ट वेक्टर. फर्स्ट कोणता आहे? R. सेकंड कोणता आहे? फोर्स. फर्स्ट कोणता आहे? P. सेकंड कोणता आहे? Q. फर्स्ट कोणता आहे? V. सेकंड कोणता आहे? B. पुट युअर राईट हँड अलॉंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. कुठे व्हेलॉसिटी? वरती आहे. अँड रोटेट द फिंगर अलॉंग द सेकंड वेक्टर. सेकंड वेक्टर कोणता आहे? B. कधीही क्रॉस प्रोडक्ट असेल ना तर यूज युअर राईट हँड रूल. पुट युअर पाम अलॉंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड रोटेट द फिंगर इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. देन थंब विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ फोर्स. V क्रॉस B. R क्रॉस F जर केला तर तुम्हाला काय मिळणार माहिती का? टॉर्क. P क्रॉस Q केलं तर तुम्हाला काहीतरी वेगळी फिजिकल क्वांटिटी मिळेल. कधीही क्रॉस प्रोडक्ट केलं ना दोन वेक्टर क्वांटिटीज, एक तिसरी क्वांटिटी मिळते टॉर्क, एक तिसरी क्वांटिटी मिळते फोर्स. इकडे या जरा. व्हेलॉसिटी वरती आहे आणि फील्ड कुठे बरोबर? इनवर्ड आहे. मग मला असं करावं लागेल. मग फोर्स कुठे लागतो तुमचा बरोबर? लेफ्टला. त्यामुळे मी असं केलं बघा डॉटेड. म्हणजे तुमचा चार्ज जो सरळ चाललाय ना तो आफ्टर सम टाइम लेफ्ट साईडला काय होणार माहिती का? डिफ्लेक्ट होणार आहे. आणि लेफ्ट साईडला का डिफ्लेक्ट झालाय माहिती का? आणि त्याच्यावरती काय लागलंय? मॅग्नेटिक फोर्स. बऱ्याच जणांना हा मिनिंग सुद्धा माहित नाही फॉर्म्युलाचा. Q डॉट V क्रॉस B फलटणमध्ये बाहेर माहीत असेल. फलटणमध्ये फलटणमध्ये असलेले नकली शिक्षक आहेत ना काय काय शिकवणारे, डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला. म्हणजे का शिकवतात कळलं नाही मला. स्वतःला ग्रेट पण समजतात ते. ह्याचा मिनिंग माहीत नाही. हे काय माहिती का? डॉटेड. ॲक्च्युली हा काय माहिती का? स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे हा, जो की मी तुम्हाला शिकवलं नव्हता. स्केलर वेक्टर नाही शिकवलं कारण त्याची एवढी गरज नाही आहे.
हा डॉट आहे आणि मध्ये काय माहिती का क्रॉस आहे. म्हणजे डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट दोन्ही आहे ॲक्च्युली. आणि एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही आता स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे काय वगैरे. पण ॲक्च्युली ह्याचा मिनिंग तर कळला पाहिजे ना, व्ही क्रॉस बी आपण काय यूज करतोय. कारण सायंटिस्ट काय म्हणले की तुम्ही ना डायरेक्ट असं ना घेऊ क्यू व्ही बी. व्ही आणि बी मधला जो अँगल आहे ना त्याच्यावरती पण मॅग्नेटिक फोर्स डिपेंड आहे. आता व्ही एन बी मधला अँगल म्हणजे कोणता नीट बघा. आता व्ही एन बी दिसणार नाही 3D ॲक्च्युली. व्हेलॉसिटीवरती आहे, व्हेलॉसिटीवरती आणि मॅग्नेटिक फील्ड आत आहे. दोघांमध्ये अँगल किती आला बघ बरं 90 डिग्री. आत्ता फील्ड आता आहे ना आपलं असं इनवर्ड आहे आणि व्हेलॉसिटीवरती दिली. मग दोघांमध्ये अँगल किती आला 90. सायंटिस्ट काय म्हणतायत की दॅट मॅग्नेटिक फोर्स ऑल्सो डिपेंड्स ऑन थिटा. आता व्ही क्रॉस बी आहे तर मला एक सांगा कॉस यूज करणार का साईन यूज करणार तुम्ही. सिम्पली काय पी क्रॉस क्यू, पी क्यू साईन थिटा. थिटा इज अँगल बिटवीन पी अँड क्यू. मी हाच रिझल्ट मी असं लिहू शकतो. हे तर माझं फायनल झालं एफ एम इज इक्वल टू क्यू इंटू व्ही क्रॉस बी. हा माझा मेन रिझल्ट आहे आणि मी त्याला असं पण लिहू शकतो एफ एम इज इक्वल टू क्यू व्ही बी साईन थिटा. मी याला काय म्हणतो माहिती आहे का स्केलर फॉर्म फक्त नंबर. आणि मी ह्याला काय म्हणतो माहिती आहे का वेक्टर फॉर्म. स्टार करा स्टार, ह्याला अतिशय फेमस फॉर्म्युला स्टार. दोन्ही महत्वाचे. क्यू डॉट व्ही क्रॉस बी. मला एक क्वेश्चन आहे की डायरेक्शन ऑफ फोर्स कशी काढणार तुम्ही विथ द हेल्प ऑफ राईट हँड रूल. पुट युअर राईट हँड अलॉंग द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. तुम्ही जर असं केलं ना बी क्रॉस व्ही चुकला बघा इथं रूल बघा. पी क्रॉस क्यू इज नॉट इक्वल टू क्यू क्रॉस बी. 11वीतला सेकंड चॅप्टर आहे ना वही बघा तुमची मी लिहून दिलेली किंवा पुस्तक बघितलं तर चालेल तुम्हाला. व्ही क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस व्ही. डायरेक्शन इज इम्पॉर्टंट. पहिला येणार व्ही दुसरा येणार आहे बी. मग पुट युअर राईट हँड अलॉंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड रोटेट द फिंगर इन द डायरेक्शन ऑफ बी. देन थंब विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ फोर्स. हा पण वेक्टर हा पण वेक्टर हा पण काय असणार आहे वेक्टर. फक्त क्यू काय येणार आहे स्केलर क्वांटिटी. मग हे झालं विषय समजला. त्यामुळे मी हे केलं बघा असं डॉटेड. तुम्ही म्हणता सर तुम्ही राईटला का केलं नाहीये. व्हेलॉसिटी जर वरती दिली ना तर चार्ज तुमचा लेफ्टला जाणार. म्हणजे थोड्या वेळ सरळ जाणार होतो आणि आफ्टर सम टाइम काय करणार डायरेक्शन चेंज करणार. डायरेक्शन का चेंज केली कारण लेफ्टला काय लागलाय एफ एम मॅग्नेटिक फोर्स. हा झाला एक्सपेरिमेंट आणि हे सगळं लिहून घ्या बोर्डवरचं सगळं महत्त्वाचं आहे. एवढंच आहे ह्याचं प्रूफ नाही आहे. हा एक्सपेरिमेंट आहे ना आणि एक्सपेरिमेंटली आपल्याला काय कळलं हे कळलं. मग मी ते फक्त जॉईन केले आणि मी काय म्हणलं की इट ऑल्सो डिपेंड्स ऑन थिटा वेअर थिटा इज अँगल बिटवीन व्हेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड. तिथं लिहा थिटा इज अँगल बिटवीन व्ही अँड बी. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला मॅग्नेटिझम मधला अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. सीईटीला डायरेक्ट क्वेश्चन होता याच्यावरती. फाइंड मॅग्नेटिक फोर्स क्यू डॉट व्ही क्रॉस बी. फाइंड मॅग्नेटिक फोर्स क्यू व्ही बी साईन थिटा. आता डिपेंड्स ऑन गिवन तुमचा फॉर्म्युला चेंज होणार आहे. समजा मी व्हेलॉसिटी तुम्हाला अशी दिली व्ही इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप आणि बी किती दिला आहे समजा आय कॅप दिला. आता मला सांगा की हा स्केलर फॉर्म आहे का वेक्टर फॉर्म आहे वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म जर असेल तर फॉर्म्युला कोणता येणार हा येईल का येईल ऑब्विस आहे ना वेक्टर आहे ना. व्ही वेक्टर आहे आणि बी पण काय वेक्टर. दोघांचा क्रॉस घ्या आणि क्रॉस कसा घ्यायचं हे आपलं 11वीतच झालंय एफ एम निघेल. समजा मी तुम्हाला काय म्हणलं की व्हेलॉसिटी आहे 2 मीटर पर सेकंड मॅग्नेटिक फील्ड आहे 3 टेस्ला आणि दोघांमधला अँगल किती आहे समजा 30 डिग्री. मग हा कसा झाला स्केलर फॉर्म झाला. मग स्केलर जर असेल तर डायरेक्ट यूज करा. चार्जची व्हॅल्यू पुट करा. व्हेलॉसिटी 2 आहे मॅग्नेटिक फील्ड 3 आहे आणि साईन 30 डिग्री. साईन 30 डिग्री असतो 1/2. स्केलर असेल तर डायरेक्ट हा फॉर्म्युला वेक्टर असेल तर हा. आणि एस आय आणि डायमेन्शन जर काढायचे असतील बीच्या तर सगळ्यात इम्पॉर्टंट हा फॉर्म्युला आहे क्यू डॉट व्ही क्रॉस बी. आता आपण ही डायरेक्शन काढली कुणाची ह्याची लिहून घ्या बरं काय बोर्डवर सगळं हे लिहून घ्या सगळं. रेस्टमध्ये असेल तर 0 आणि व्हेलॉसिटी दिली तर फोर्स लागणार हे लिहून घ्या सगळं महत्त्वाचं आहे. ते नाही लिहिलं तरी चालेल पलीकडचं हे वरचं नाही लिहिलं तरी चालेल. एवढं लिहून घ्या फक्त वेक्टर अँड स्केलर. आता एक क्वेश्चन आहे इथे या जरा की हाऊ टू फाइंड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स. कसं काढायचं हाऊ टू फाइंड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स. आता एक रूल तर सांगितलं तुम्ही राईट हँड रूल. अजून एक रूल आहे कोणता माहिती का फ्लेमिंग्स नाही झाला इथे हा रूल तुमचा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा रूल फक्त एका चॅप्टरमध्ये ॲप्लिकेबल आहे आणि तो कोणता माहिती का मॅग्नेटिझम. राईट हँड रूल जर बघितला तुम्ही राईट हँड रूल तो सगळीकडे ॲप्लिकेबल आहे. तो मेकॅनिक्समध्ये करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये ह्या चॅप्टरमध्ये. पण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल इज ॲप्लिकेबल ओनली इन चॅप्टर मॅग्नेटिझम. सोप्पा एकदम काही अवघड नाही आहे. मी आत्ता जे मी केलं ना
हाऊ टू फाइंड डायरेक्शन ऑफ एफ एम तेच काढतो मी आता एक स्टेटमेंट लिहितो मी, तुम्ही पण लिहून घ्या वहीमध्ये. तुमच्या कदाचित नवीन पुस्तकात नसतील ते, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, तो महत्त्वाचा आहे जरा. इन ऑर्डर टू फाइंड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स. काय बघा, consider thumb, forefinger and middle finger perpendicular to each other. If forefinger gives the direction of magnetic field, middle finger denote the direction of current किंवा velocity है. Then thumb gives the direction of force. कोणता फोर्स? मॅग्नेटिक फोर्स. लिहून घे. कन्सिडर थंब, कन्सिडर नका म्हणू, कन्सिडर थंब. काय बघा, थंब फोर फिंगर म्हणजे पहिलं बोट आपलं अँड मिडल फिंगर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर असं पाहिजे. परपेंडिक्युलर असं कसं पण नाही धरायचं, असं असं. तिघांमध्ये अँगल 90 बघा. हा ह्याला 90, हा ह्याला काय 90 आहे. दोघांच्या प्लेनला हा पण काय असणार आहे 90, असं धरायचं. कन्सिडर थंब, फोर फिंगर अँड मिडल फिंगर परपेंडिक्युलर टू इच अदर. इफ फोर फिंगर गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मी ते बी दाखवते. मिडल फिंगर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ करंट किंवा व्हेलॉसिटी. देन थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ फोर्स. लक्षात कसं ठेवायचं बघा, मुलं विसरतात बघा. सिक्वेन्स FBI, आठवते ना FBI काय? अमेरिकेतलं माहिती ना, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, FBI. फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा, FBI. कारण तुम्ही जर चुकला, इथं जर चुकून बी केलं, इथं F केलं, इथं करंट केला, तर विषय संपला. मग अवघड आहे. FBI लक्षात ठेवा, FBI. इथून स्टार्ट करायचं थंबपासून. FBI विषय संपला. जास्त नका लक्षात ठेवा, नाही तुम्ही काय म्हणणार करंट, परत ते कन्फ्युजन. FBI फोर्स, मॅग्नेटिक फील्ड अँड करंट. म्हणजे ते काय म्हणतायत की इन ऑर्डर टू फाइंड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स यूज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आता आपण जरा लेफ्ट हँड रूल यूज करूयात की कसं काढायचं, हाऊ टू फाइंड डायरेक्शन. कसं आहे बघा आता, हाऊ टू फाइंड डायरेक्शन. एक करंट कॅरिंग कंडक्टर घेतो मी, चार्ज मी इथं ठेवला, व्हेलॉसिटी वरती दिली, व्हेलॉसिटी वरती दिली. नीट बघा काय करंट आहे. मला सांगा, करंट वरती आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन क्रॉस, या प्लेनमध्ये क्रॉसमध्ये, आणि या प्लेनमध्ये काय आउटवर्ड. मला सांगा एक आता की चार्जवरती फोर्स कसा लागेल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कसं बघायचं बघा. FBI, बी कुठे, FBI, बी कुठे इनवर्ड आहे. हां, मिडल फिंगर काय दाखवते, डायरेक्शन ऑफ करंट किंवा व्हेलॉसिटी. पण व्हेलॉसिटी कुठे वरती आहे, मी असं करतो. मग नीट बघा, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, व्हेलॉसिटी वरती. मग थंब काय दाखवणार, डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे जो चार्ज सरळ चाललेला ना तो असा होणार. टर्न झालं, संपलं. FBI काय, FBI संपला विषय. लेफ्ट टर्न होणार तो. आता मी उलटं करतो, खाली व्हेलॉसिटी दिली बघा. FBI, बी कुठे इनवर्ड, आणि करंट कुठे खालीच आहे बघा. थंब तिकडं गेला, नाही ते असं रोटेट होणार. झालं, काही अवघड नाही आहे. तिथे बघा ह्या प्लेनमध्ये वरती दिली व्हेलॉसिटी V. आता या प्लेनमध्ये फील्ड कुठे आउटवर्ड, मग मी असं करणार. हा बी आहे ना आउटवर्ड, आणि व्हेलॉसिटी वरती आहे, मग हे वर करायचं आहे, मग मास करावं लागेल. बी बाहेर, करंट वरती, मग फोर्स कुठं लागणार, लेफ्टला जाणार. डायग्राम बघा कशी क्रिएट झाली, चांगली. आता बघा उलटं करतो.
परत बी बाहेर आणि करंट खाली आहे मी असं येणार ते फोर्स इकडं लागला मी असं येणार ते झालं डायरेक्शन झालं विषय संपला एफ एम हा पण काय एफ एम मॅग्नेटिक फोर्स हा पण काय एफ एम आणि हा पण काय एफ एम झाला विषय संपला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल इन ऑर्डर टू फाइंड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स यूज फ्लेमिंग लेफ्ट हँड एकदम सोपं आहे एफ बी आय आणि तिघे एकमेकाला काय पाहिजे परपेंडिक्युलर फक्त तुम्ही चेक करा कसं आहे आणि डायरेक्ट काढा पण मी तर काय म्हणतो माहिती आहे का नो नीड ऑफ फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपला क्वेश्चन काय होता आत्ता फॉर्म्युला काय आपला एफ एम इज इक्वल टू क्यू इन टू व्ही क्रॉस बी मला एक गोष्ट माहिती आहे की दोन वेक्टरचा जर क्रॉस प्रोडक्ट असेल तर फ्लेमिंग काय आपण कशी यूज करायचं आपण यूज काय करायचं माहिती आहे का यूज राईट हँड रूल दोन वेक्टर आहेत ना क्रॉस प्रोडक्ट आहे मला माहिती आहे राईट हँड रूल पुट युअर राईट हँड इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आणि रोटेट द फिंगर इन द डायरेक्शन ऑफ बी चला तिथं करू आपण ते असलं खेळण्यापेक्षा कन्फ्यूज होण्यापेक्षा बोटं तुटायची आपली सगळं सोपं आहे व्हेलॉसिटीवरती आहे फील्ड कुठे इनवर्ड बघा फोर्स लागला व्हेलॉसिटी कुठे खाली आहे आणि फील्ड कुठे आत आहे बघा लागला लेफ्टला व्हेलॉसिटी खाली आणि फील्ड आतमध्ये लेफ्टला झालं व्हेलॉसिटी वरती आहे आणि फील्ड बाहेर आहे बघा लेफ्टला व्हेलॉसिटी खाली आहे आणि फील्ड बाहेर आहे बघा लेफ्टला म्हणजे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल करा यूज करा किंवा राईट हँड यूज करा राईट हँड रूल यूज करा टू फाइंड डायरेक्शन ऑफ एफ एम समजलंय का बघा एफ एम इज इक्वल टू क्यू इन टू क्यू डॉट व्ही क्रॉस बी सीईटीला डायरेक्ट क्वेश्चन येतो ह्या फॉर्म्युला बेस्डवरती मॅग्नेटिझम मधला सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला हा क्यू डॉट व्ही क्रॉस बी रिलेशनशिप बिटवीन व्हेलॉसिटी मॅग्नेटिक फील्ड अँड एफ एम आणि हा एक कन्सेप्ट आहे की करंट कॅरिंग कंडक्टरच्या बाहेर जर तुम्ही चार्ज ठेवला ना तर इट डू नॉट एक्सपिरियन्स एनी फोर्स पण त्याला जर तुम्ही हे केलं व्हेलॉसिटी दिली देन दॅट चार्ज एक्सपिरियन्स मॅग्नेटिक फोर्स हे खूप मोठं आहे बघा ना कन्सेप्ट आहे हा काय झालं माहिती आहे तुम्हाला ॲक्च्युली तुमच्याकडे आहे चार्ज आणि त्याच्यावरती फोर्स कोण लावते माहिती का मॅग्नेट हे होईल काय पॉसिबल करंट कॅरिंग कॉईल आहे ना आपली कंडक्टर त्याच्या बाहेर तुम्ही चार्ज ठेवला आहे आता करंट फ्लो होतोय तो प्रोड्यूस काय करणार इलेक्ट्रिक फील्ड आणि अकॉर्डिंग टू ओरस्टेड ते काय म्हणले की करंट कॅरिंग कॉईल ऑल्सो प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड ह्या चार्जवरती मॅग्नेटिक फील्डचा फोर्स लागतोय हा जरी चार्ज असेल तर त्याच्यावरती फोर्स कोण लावते माहिती का मॅग्नेटिक फोर्स कारण मॅग्नेटवरतीच का लावतो मॅग्नेटिक फोर्स लावतो पण इथं चार्ज आहे चार्जवरती काय लागतोय मॅग्नेटिक फोर्स आणि का लागतोय माहिती का मेन रिझन ड्यू टू दिस फॅक्टर व्हेलॉसिटी तुम्ही जर व्हेलॉसिटी दिली नाही ना त्याच्यावरती नो मॅग्नेटिक फोर्स लागणार नो झिरो मॅग्नेटिक फोर्स पण फक्त एका फॅक्टरमुळे कोणत्या व्हेलॉसिटीमुळे इट एक्सपिरियन्सेस मॅग्नेटिक फोर्स हे एक्सपेरिमेंटली कळलंय का आलं कसं आलं नका विचारून एक्सपेरिमेंट झाला येतो आता उद्या तुम्ही जर एक्सपेरिमेंट केला आणि तुम्हाला कळलं की फक्त व्हेलॉसिटीमुळे ह्याच्यावरती मॅग्नेटिक फोर्स लागतोय तर तुम्ही रिझल्ट आणणार की एफ एम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आलंय ना ॲक्च्युली प्रूफ आहे आपलं लोक प्रूफ मागतात आजकाल की प्रूफ द्या हे प्रूफ आहे ॲक्च्युली प्रूफ नसले आपलं अवघड होईल ना प्रूफ नसले आपण हरलोच की कोर्टात कोणी केस केली आपलं तर आपण हरलो जागेवर त्यामुळं ह्याच्यावरती तुम्ही आणला एक्सपेरिमेंट केला आणि तुम्ही डायरेक्ट म्हणला एफ एम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही आणि कोणी विचारलं प्रूफ सांग उद्या मी झोपेतनं उठेलं जाईल कोर्टात की बाबा असं आहे मी एक रिझल्ट आणला हा आहे बाबा आणि ह्याच्यावरती मग फॉर्म्युला माझा तयार झाला कोण ॲक्सेप्ट करणार तुमचा फॉर्म्युला डेमॉन्स्ट्रेशन असतं एक्सपेरिमेंट असतात की बाबा असं ॲक्च्युली होतं आहे का त्याच्यावर जो एक्सपेरिमेंट होतात की हे खरं आहे का आणि ते मग झाल्यानंतर तुमचा फॉर्म्युला येतो फायनलला ते काय लगेच नाही झोपेतनं उठलाय आणि मला वाटलं की कायनेटिक एनर्जी व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे मग झाला फॉर्म्युला माझा तयार ते आर्टिकल छापतात ते एक्सपेरिमेंट टेस्टिंगला जातं ते बरं ते मोठे खेळ पुस्तक निघतं ते मोठा खेळ येतो तिकडे जायचंच नाही आपल्याला जिकडे जायचं नाही तिकडची बस कशाला पकडायची तिकडे जायचंच नाही आपल्याला फक्त काय बघायचं स्टडी करायचं आहे की बाबा असं आहे व्हेलॉसिटीमुळे काय लागतोय झालं अजून तुम्हाला एक डायग्राम दाखवतो मी अजून जरा भारी करू आपण समजा फील्ड माझा असं आहे आणि मी वरती फोर्स लावला नाही प्लेनमध्ये दाखवलेलं मी एक चार्ज येतं वरती फोर्स लावला फ्लेम इज लेफ्ट हँड रूल बी आत आहे आणि करंट वरती आहे कुठं लागणार फोर्स लेफ्टला आता चार्ज इकडे चालला आहे बी आत आहे आणि हे असं आहे कुठं लागणार खाली सॉरी एक मिनिट सॉरी इकडे करतो हां कुठं लागणार फोर्स खाली आता मी परत खाली घेतला व्हेलॉसिटी खाली आहे बी आत आहे व्हेलॉसिटी खाली आहे फोर्स कुठं लागणार आहे या साईडला बी आत आहे समजा मी असं लावली व्हेलॉसिटी बी आत आहे आणि व्हेलॉसिटीकडे फोर्स कुठं लागणार आहे वरती झालं बघा डायग्राम मस्त क्रिएट स्वस्तिक काय करतो कळलं का फील्ड आतमध्ये आणि मी चार्ज वरती ढकलला वरती फोर्स लागला या साईडला आता फील्ड आत त्यांनी चार्ज मी इकडे ढकलला फोर्स खाली लागला
फील्ड आत आहे चार्ज खाली ढकललं कुठं लागला लेफ्टला फील्ड आत आहे आणि चार्ज वरती ढकललं कुठं लागला फोर्स वरती समजा मी तिरकं केलं फील्ड आत आहे आणि चार्ज असं आहे म्हणजे फोर्स असा लागणार समजा असं केलं मी फील्ड आत आहे हे असं आहे परपेंडिक्युलर समजा असं केलं मी फील्ड असते हे असते खाली समजा असं केलं स्वस्तिक क्रिएट झाला बघा अँटी क्लॉकवाईज आणि एक लक्षात ठेवा फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू व्ही व्हेलॉसिटी किंवा फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू प्लेन कंटेनिंग व्ही क्रॉस बी नुसतं व्ही म्हणू शकता किंवा व्ही क्रॉस बी म्हणू शकता ह्या डायग्राममध्ये बघा अँगल किती आहे 90 ह्यातमध्ये किती आहे 90 म्हणजे व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फोर्समध्ये दरवेळेस अँगल किती असणार आहे 90 समजा उलटं केलं मी आउटवर्ड आहे हे असं आहे कुठं लागणार लेफ्टला हे अपोजिट समजा मी असं केलं आउटवर्ड आहे आणि क्रांतीकडे खाली लागणार फील्ड बाहेर आहे समजा मी असं केलं खाली लावलं कुठं लागला लेफ्टला परत मी इकडे केलं कुठं लागणार आहे वरती किंवा तुम्ही असं पण करू शकता मी रंगू पण शकता मी जरा हे करतो हा फोर्स थोडं वेगळं जरा डिझाईन करतो मी असं परत बऱ्याच जणांना वाटेल फोर्स कोणतं आहे हे कोणतं आहे बघा जे मी ब्ल्यूज ह्याने केलंय ना ते काय माहिती का ऍक्च्युली फोर्स आहे तो हा फोर्स आहे ह्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन पूर्ण सेम डायग्राम इथे पण काढू शकतो पण ते जरा गर्दी होईल केलं तरी चालेल तो काढू शकता तुम्ही अरे सर असंच होणार ना असं केलं नाईंटी मग हे कसं झालं इट मूव्स इन अँटी क्लॉकवाईज सेन्स आणि हा कसा झाला क्लॉकवाईज बघा दिस इज कॉल्ड एज फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल कुणी सांगत नाही फ्लेमिंग लेफ्ट हँड करा किंवा राईट हँड रूल यूज करा हाऊ टू फाइंड डायरेक्शन ऑफ FM हे ब्ल्यू केले ना ब्ल्यू आणि रेड ते सगळं डायरेक्शन ऑफ फोर्स आहे आणि डायरेक्शन ऑफ फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी फील्ड जर आतमध्ये असेल तर अँटी क्लॉकवाईज फील्ड जर आउटवर्ड असेल तर क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज हे झालं रोटेशन क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज आणि टर्निंग झालं मी दिस इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज विच इज प्लेस्ड नियर दी करंट कॅरिंग कंडक्टर हा झाला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल म्हणजे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कधी वापरणार माहिती का आपण जेव्हा मॅग्नेटिक फील्ड पण आहे व्हेलॉसिटी पण आहे आणि चार्ज पण आहे त्यावेळेस वापरणार आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि नसला वापरायचा तर यूज करा राईट हँड रूल चालेल लिहून घ्या महत्त्वाचं डायग्राम काढली तरी चालेल चांगली डायग्राम भारी एकदम एक कन्सेप्ट क्लिअर होते बघा आपलं काय होते नक्की करंट वरती चाललाय तिथं फील्ड आतमध्ये तिथे फील्ड काय बाहेर आहे ते पण मुलांना माहिती नाही बऱ्याच जण कसं आलं ते क्रॉस इथं आत जाते तिकडून बाहेर येते इथं आला की FBI यूज करा BI लेफ्टला राईटला झाले एवढं आता हे जरा फॉर्म्युला आपण थोडं एक्सटेंड करूयात एक्सटेंड काय माहिती का साधायचं एकदम काय वेगळं नाही आहे आता त्यांनी काय केलं माहिती का तुम्ही जे म्हणला आत्ता की चार्जला प्लेस करा करंट कॅरिंग कंडक्टरच्या बाहेर त्यांना काय कळलं माहिती का की इफ इलेक्ट्रिक फील्ड is also present if electric field is also present then the charge experiences electric force है ना साधे बघा इलेक्ट्रिक फोर्स मी तुम्ही आता जे केलं ना करंट कॅरिंग कंडक्टर इथं प्लस चार्ज Q त्याला व्हेलॉसिटी दिली V मग त्याच्यावरती फोर्स किती लागणार माहिती का FM प्लस FE FM काय मॅग्नेटिक फोर्स तो किती एवढा आहे
म्हणजे त्याच्यावरती मॅग्नेटिक फोर्स लागतोच आहे प्लस इलेक्ट्रिक फोर्स किती लागेल बघा बरं फॉर्म्युला काय इलेक्ट्रिक फोर्सचा झालं आपलं इलेक्ट्रिक फील्डचा एक फॉर्म्युला आहे बघा इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू काय फोर्स पर युनिट चार्ज मग एफ ई किती असणार एफ ई क्यू इंटू व्ही साधा आपला 11वीत नाही बघितलं आपण 11वीत इलेक्ट्रिक फील्ड शिकवताना फोर्स पर युनिट चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड ह्या चार्जवरती किती फोर्स लावला आहे इलेक्ट्रिक फील्डने दॅट टर्म इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड फोर्स पर युनिट चार्ज मग एफ ई किती येणार क्यू इंटू ई मग अकॉर्डिंग टू एक सायंटिस्ट आहे त्यांचं नाव आहे बघा अकॉर्डिंग टू नाव काय बघा अकॉर्डिंग टू खतरनाक नाव आहे काय बघा बरं काय लॉरेन्स लॉरा नाही बरं का असली ती डान्स करणारी ती नॉरा ती नाही लॉरेन्स फोर्स आता लॉरेन्स सायंटिस्टचं नाव आहे ते त्यांनी काय म्हणले माहिती आहे का की तुमचा चार्ज जर मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड दोन्हीमध्ये असेल तर दोन्ही फोर्स त्याच्यावरती लागणार किती लागणार माहिती आहे का एफ नेट इज इक्वल टू एफ एम प्लस एफ ई एफ एम किती आहे मॅग्नेटिक फोर्स क्यू इंटू व्ही क्रॉस बी प्लस आणि हा किती आहे Q into E. This force is called as Lorentz. This force is called as Lorentz force. Question is paper मध्ये. What is meant by Lorentz force? नाही येणार पण येणार. When a charge is placed in a magnetic field as well as electric field, then that charge experiences both electric force as well as magnetic force. Hence, total force on this charge will be addition of magnetic force plus इलेक्ट्रिक फोर्स मॅग्नेटिक फोर्स किती आहे क्यू डॉट व्ही क्रॉस बी आणि हा काय क्यू इंटू ई झालं मग आणि दिस टोटल फोर्स इज कॉल्ड एज लॉरेन्ट्स फोर्स क्वेश्चन काय येत नाही याच्यावरती थेरॉटिकल आला तर येऊ शकतो पण मोस्टली येणारच नाही आला तर येईल किंवा नाही येणार मोस्टली थोडं हे पण करू शकतो तुम्ही त्याला अजून एक्सपांड काय करा क्यू कॉमन काढा किती येईल एफ नेट इज इक्वल टू काय गरज नाही आहे आत किती येणार व्ही क्रॉस बी प्लस इलेक्ट्रिक फील्ड ही पण वेक्टर क्वांटिटी आहे ना काय केलं बघा दोघांमधनं क्यू कॉमन काढा आत काय राहिलं व्ही क्रॉस बी प्लस इलेक्ट्रिक फील्ड झालं काही नाही आहे अवघड क्यू डॉट व्ही क्रॉस बी हे आणि हे दोन्ही सेम आहे फक्त मॅग्नेटिक फोर्स असेल एवढा फक्त इलेक्ट्रिक फोर्स असेल एवढा पण चार्ज जर दोघांमध्ये असेल तर दोघांचा नेट फोर्स एवढा लागणार आणि दॅट नेट फोर्स इज कॉल्ड एज लॉरेन्ट्स फोर्स ही झाली टर्म आपली आता न्यूमरिकलला नाही येणार कदाचित सीईटीला काही विचारतात ते सीईटीला कधी आला नाही क्वेश्चन पण सीईटीला येऊ शकतो की लॉरेन्ट्स फोर्सचं हे फॉर्म्युला काय शेवटचा लॉरेन्ट्स फोर्सचा की ह्याच्यावरती न्यूमरिकल पण येईल ह्याच्यावरती देतात न्यूमरिकल क्यू डॉट व्ही क्रॉस बीवरती ते तर येतच काय त्याचा काय वाद नाही आहे फेमस फॉर्म्युला येतो नाहीतर मग ह्याच्यावरती हे माहिती तुम्हाला विचारलं तर नेट एफ नेट तर मग येऊ शकतं हे क्यू डॉट व्ही क्रॉस बी प्लस ई बघा ही झाली टर्म बघा लिहून घ्या सगळे लॉरेन्ट्स फोर्स महत्त्वाचं आहे लॉरेन्ट्स फोर्स एफ एम प्लस एफ ई इथं लिहा तुमच्या लँग्वेजमध्ये इफ चार्ज इज प्लेस्ड इन इलेक्ट्रिक ॲज वेल एज मॅग्नेटिक फील्ड देन इट एक्सपिरियन्सेस बोथ द फोर्स एफ एम प्लस एफ ई तुमच्या सेंटेन्समध्ये लिहा मग खाली येईल चालतं झालं आता नोट्स देणार बरं का तुम्हाला मी मला चाललं आहे आता टायपिंगचं मी टाईप केलेत नोट्स प्रिंटेड एकदम भारीत नोट्स तुम्हाला बघितल्यावर कळेल पाठवणार मी 3-4 दिवसात पाठवेल आत्ताशी 2च चॅप्टर आहेत माझे म्हणजे मी स्वतः टाईप केले कम्प्युटरवरती टायपिंग असं हे नसतात का भारीतलं नोट्स एकदम डायग्रॅम वगैरे एकदम क्लिअर क्लासचा लोगो वगैरे एकदम फ्रेशमध्ये PDF टाईप एक माझे 3 चॅप्टर झालेत पहिला दुसरा आणि तिसरा 11वीचे पण दिले त्यांच्या टायपिंग करतोय मी त्यामुळे वेळ लागतो जरा पण जसे होईल चॅप्टर तसे मी नोट्स देणार आहे तुम्हाला माझे स्वतःचे आपले बोर्डाचे प्लस नीटचे सगळे मिक्सअप दिलेत मी पुस्तकातले प्रूफ आणि काही जे टॉपिक असतील एकदम भारी तुम्हाला कळलं ते बघितलं नोट्स एकदम भारी नोट्स आहेत चालले आता प्रिपरेशन नोट्सच्या 1-2 महिने लागतील अजून तुमच्या बॅचपर्यंत होतील नोट्स पूर्ण 12वीच्या बघू ट्राय करतोय मी झालं तर बेस्टच आहे नाही तर मग बघू निम्म्या तरी होतील ॲटलिस्ट मग निम्म्या नोट्स मिळतील तुम्हाला मग आता लिहा तरी पण नोट्स आता काय नोट्स एकदा झाल्या मग तर काय गरजच नाही लिहायची मग सगळंच असणार आहे नोट्समध्ये A to Z असं कुठलाच पॉईंट नाही की जो नोट्स मॅन असणार आहे सगळं असणार सगळं टायपिंगवाल्या नोट्स सगळ्या तरी लिहून घ्या मिळतील नोट्स मग 1-2 दिवसात दोन नाही मिळणार तर वेळ लागेल पण मिळतील फक्त कमी चॅप्टरच्या मिळतील आणि वेळ लागतोय ना ते करायला टायपिंग ते अवघड आहे खूप डायग्रॅम इक्वेशन ट्रस्टिक आहे टेन्शन म्हणजे खतरनाक आहे ते सकाळी व्हिडिओ दुपारी एडिटिंग नंतर टायपिंग म्हणजे ते दिवसभराचा खेळ आहे मोठा त्यामुळे त्याला जरा वेळ लागतोय राहू दे ते आपण बघू तुम्हाला दिलं लवकरात लवकर मी त्यावेळेस फक्त बघा ते
तर हे झालं आता थोडा आता अजून एक केस 1 केस 2 आहे. काय बघा केस 1 केस 2. केस 1 काय बघा साधा आपला फॉर्म्युलावरती इफ थिटा इज 90 डिग्री. साधा फॉर्म्युला की थिटा जर 90 असेल तर मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला काय एफ एम काय क्यू व्ही बी साइन थिटा. थिटा 90 आहे साइन 90 किती येणार 1. एफ एम विल बी क्यू व्ही बी झालं व्ही आय पी. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हा कसला फोर्स आहे माहिती का मॅक्सिमम फोर्स. हा पण क्वेश्चन येतो डायरेक्ट सीईटीला येतो. डायरेक्ट सीईटीला येतो. क्यू देणार व्ही देणार आणि बी देणार आणि थिटा देणारच नाहीत. ते काय म्हणणार माहिती का की व्ही आणि बी मध्ये अँगल व्ही आणि बी एकमेकाला परपेंडिक्युलर असं डायरेक्ट घेतात. थिटा किती येणार 90. म्हणजे मॅक्सिमम फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज किती असेल माहिती का क्यू व्ही बी मॅक्सिमम फोर्स. कारण साईनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते 1 आणि मिनिमम किती असणार 0 ना. मग केस 2 मध्ये काय येणार मी की इफ थिटा इज 0 डिग्री फोर्स किती लागणार एफ एम इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन 0. साइन 0 किती असतो 0. एफ एम विल बी 0. हा कसला फोर्स आहे माहिती ना लिहून घ्या बरं काही महत्वाचं आहे. मिनिमम मॅक्सिमम कंडिशन मिनिमम फोर्स लिहून घे. ह्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन येतो की मॅक्सिमम फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर किंवा त्या चार्जवरती क्यू व्ही बी मिनिमम फोर्स 0. काय नाही फक्त थिटा पुट करायचं आहे. म्हणजे व्हॅलोसिटी आणि बी मध्ये अँगल जर 90 असेल तर डायरेक्ट मॅक्सिमम व्हॅल्यू आणि तिचं व्हॅरी करत असेल तर मग पुट करायचं 30 60 90 डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची. हे झालं केस 1 आणि केस 2. हा झाला आपला टॉपिक. आता तसं टॉपिक काय होता आपलं कळलं ना. एक मिनटं. मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन magnetic force acting on charge which is placed near the current carrying conductor. तर हे सगळं लिहून घ्या. सगळं महत्त्वाचं आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल राईट हँड रूल हाऊ टू फाइंड डायरेक्शन ऑफ एफ एम व्ही क्रॉस बी किंवा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ते एक लक्षात ठेवा. हे एक लक्षात ठेवा व्हॉट इज मीन बाय लॉरेन्स फोर्स आणि हे सगळं मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू. आता सेम प्रूफ आहे सेम हाच फॉर्म्युला हाच फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे. एक प्रूफ आहे बघा हाच फॉर्म्युला आहे एक डिराईव्ह करणार आहे. पेपरला येऊ शकतं कदाचित प्रूफ या चॅप्टरमधलं. काय बघा हे सगळं महत्त्वाचं बघा न्यूमरिकल्सला हे लागणार आहे. डायरेक्ट फॉर्म्युला बेस न्यूमरिकल ह्याचे होते तर डायरेक्ट फॉर्म्युला बेस एक्झाम्पल जास्त काय अवघड नाही फॉर्म्युला बेस. आता काय बघा प्रूफ आपलं प्रूफ हे फोर्स ऍक्टिंग ऑन कंडक्टर carrying electric current. प्रूफ काय बघा काही नाही आहे एकदम साधा प्रूफ आहे. मोजून तुम्हाला सांगू का मी 3 लाईनचं प्रूफ आहे. तीनच काहीच नाही. डायग्राम थोडी थेरी लिहिली ना 3च लाईनचं प्रूफ आहे. आणि शेवटी फॉर्म्युला काय माहिती का आपला हाच फॉर्म्युला आहे. फक्त कॅरेक्टर्स चेंज झाले. क्यू व्ही बीच्या जागी फक्त वेगळे येणार थोडं बाकी सगळं सेम आहे. काय बघा फोर्स ऍक्टिंग ऑन कंडक्टर कॅरिंग इलेक्ट्रिक करंट. आता काय बघा बरं हे काय आहे नक्की सेम प्रूफ आहे. म्हणजे मी काय म्हणतोय की ऑलरेडी मी एक फील्ड क्रिएट केले ऑलरेडी इनवर्डमध्ये ऑलरेडी एक बरं का काय म्हणते नीट बघा ऑलरेडी एक फील्ड आहे इनवर्डमध्ये आणि त्या फील्डमध्ये मी एक कंडक्टर ठेवला कॅरिंग इलेक्ट्रिक करंट आय. कोणत्या डायरेक्शनला माहिती का लेफ्टला करंट आय. एक ऑलरेडी फील्ड क्रिएट केले ऑलरेडी मी मॅग्नेट ठेवला इथं नॉर्थ पोल आणि पलीकडे साऊथ पोल ठेवलं तर फील्ड क्रिएट होणार. नॉर्थमधनं लाईन जाणार कुठं जाणार साऊथमध्ये आणि त्याच्यामध्ये मी एक कंडक्टर ठेवला कॅरिंग करंट इन लेफ्ट डायरेक्शन. आता असं जर असेल तर एक सिम्पल फंड आहे. मला सांगा की आपल्या ह्यात झालं 11 झाले की कंडक्टरमध्ये करंट जर वर जात असेल तर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन कुठे आहे बघा बरं झाले आपलं लहानपणी 11 झाले. कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट इज अपोजिट टू दॅट ऑफ डायरेक्शन ऑफ ॲक्च्युली होते काय मूव हे होते का हे होते इलेक्ट्रॉन्स मूव होत आहेत बाळा. पण इलेक्ट्रॉन्स नेहमी करंटच्या अपोजिट असतात माहिती आहे तुम्हाला. इलेक्ट्रॉन अपोजिट डायरेक्शनला मूव होतात पण ते आपण पॉझिटिव्ह चार्जबद्दल बोलतो ना. मग पॉझिटिव्ह चार्ज होणार ह्याच्या अपोजिट म्हणजे वरती जाणार. ज्या साईडला करंट असेल ना त्याच्या अपोजिट काय असणार आहे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. मग माझा करंट जर लेफ्टला असेल तर सगळे इलेक्ट्रॉन्स कंडक्टरमध्ये कुठे जाणार आहेत राईटला.
इलेक्ट्रॉन, हे लक्षात ठेवा. सिंपल आहे. करंट लेफ्टला, इलेक्ट्रॉन राईटला, करंट राईटला, इलेक्ट्रॉन लेफ्टला. मग आता एक सिंपल फंड आहे काय बघा, हा इलेक्ट्रॉन राईटला चालला आहे, आत मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्याला व्हेलॉसिटी दिलीच आहे मी ऑलरेडी व्ही. मग ह्या इलेक्ट्रॉनवरती फोर्स कुठं लागेल मला सांगा, वरती खाली लेफ्ट राईट. कसं काढणार, विथ द हेल्प ऑफ फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. FBI, बी कुठे, इनवर्ड. व्हेलॉसिटी कुठे दिली, राईटला. इलेक्ट्रॉन बरं का, करंट नाही, इलेक्ट्रॉन. करंटचं नाही बघत मी, करंट लेफ्टला चालला आहे. इलेक्ट्रॉनवरती फोर्स किती लागेल, फील्ड आत आहे, करंट राईटला आहे, सॉरी करंट म्हणजे इलेक्ट्रॉन, तर फोर्स कुठं लागणार, वरती. FM. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन आहे, मी ह्याच्यावरती काढत नाही आहे बाळा, मी तर लिहितो, मी थेरी लिहितो आधी, कसं आहे तुम्हाला कळणार नाही. कन्सिडर अ कंडक्टर carrying electric current in left direction, hence the electron will move towards right, and they have drift velocity. आठवलं का, they have drift velocity. आठवलं का, नाही आठवलं, विसरला काय. ड्रिफ्ट वेलॉसिटी सगळ्यात फेमस फॉर्म्युला 11वीतला करंट इलेक्ट्रिसिटी मधला. आणि ह्या करंट इलेक्ट्रिसिटीच्या स्टार्टिंगला पण मी शिकवलंय बघा, रिलेशनशिप बिटवीन ड्रिफ्ट वेलॉसिटी आणि करंट, I इज इक्वल टू NEAVD. डायरेक्ट इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट करतात, डायरेक्शन चेंज करतात, दॅट टर्म इज कॉल्ड ड्रिफ्ट. इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन काय, करंट इलेक्ट्रॉन काय करणार, डायरेक्शन चेंज करणार, दॅट टर्म इज कॉल्ड ड्रिफ्ट. ड्रिफ्ट माहिती ना, फास्ट अँड फ्युरियस बघितलास की पिक्चर, गाड्यांचा तो टाकला नाही का, डॉमिनिक टोरेटो टाकला तो, त्याचा पिक्चर टोकियो ड्रिफ्ट, नसेल माहीत काय करणार, जाऊ दे. फास्ट अँड फ्युरियस मधला एक टर्म आहे ड्रिफ्ट वेलॉसिटी. ड्रिफ्ट गाडी अचानक टर्न करणे, दरवर्षी मी एक्झाम्पल देतो त्याचा, मुलांना माहीत असेल, मुलींना नसेल माहीत काय काय. ड्रिफ्ट फेमस आहे पिक्चर तो, फास्ट अँड फ्युरियस. त्यात ते गाड्यांचं बघा, एक चौथा पार्ट आहे काहीतरी टोकियो ड्रिफ्ट म्हणून पिक्चरमधला. त्यात ते डायरेक्ट काय करतात बघा, गाडी असे टर्न करतात, म्हणजे ते अख्ख्या पिक्चरमध्येच करायचं आहे, गाडी टर्न करायची. जेवढी तुमची गाडी टर्न होईल ना जास्त, तेवढा ड्रिफ्ट जास्त आहे तुमचा, ड्रिफ्ट चेंज. मग इलेक्ट्रॉन काय करतात, इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन चेंज करतात, एकदम जोरात फिरतात, मी असे चालले असतील ना डायरेक्शन चेंज करणार, दॅट टर्म इज कॉल्ड एज ड्रिफ्ट वेलॉसिटी. मग इलेक्ट्रॉन जर मूव्ह होत असतील तर त्यांच्याकडे कोणती वेलॉसिटी असणार आहे, हे झालं आपलं. कॉन्स्टंट स्पीड विथ विच इलेक्ट्रॉन फ्लोज इज कॉल्ड एज ड्रिफ्ट वेलॉसिटी. देन दे हॅव ड्रिफ्ट वेलॉसिटी, सिम्बॉल इज द VD. ड्रिफ्ट वेलॉसिटी VD. हेन्स माझ्या लँग्वेजमध्ये लिहितो मी, हेन्स electron experiences magnetic force hence electron experiences magnetic force in upward direction. फील्ड जर असेल ते इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्सेस मॅग्नेटिक फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन. सिंपल फंड आहे. हेन्स इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्सेस मॅग्नेटिक फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन. हेन्स देअरफॉर खाल्ल्या साधा फॉर्म्युला, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड किती आहे इलेक्ट्रॉन्स, ओके, ड्रिफ्ट वेलॉसिटी VD. डिस्टन्स किती आहे, किती लेंथ कव्हर करणार आहे काय, कंडक्टरची लेंथ किती आहे, लेंथ ऑफ कंडक्टर L. VD इज इक्वल टू L आणि टाईम किती आहे T. टाईम T आहे ना, टाईम T मध्ये डिस्टन्स किती कव्हर करतात L आणि स्पीड किती आहे VD. VD इज इक्वल टू L अपॉन T. आता एक सिंपल आहे, लिहून घे, ही डायग्राम काढली तुम्ही. इलेक्ट्रॉन राईटला फोर्सवरती मॅग्नेटिक फील्ड आते, कंडक्टरची लेंथ L आहे, करंट कुठे, हेन्स राईटला. देअरफॉर अकॉर्डिंग टू मॅग्नेटिक फोर्स, अकॉर्डिंग टू magnetic force, फोर्स लागतो FM इज इक्वल टू QVB साइन थिटा. QVB साइन थिटा. पण हे लिहायच्या आधी
मी आधी हे लिहितो, हे नका लिहायला, बट I is equal to Q by T. Current is equal to charge per unit time. मग मी आता हे लिहितो, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमने. एक मिनटं. I is equal to I is equal to Q by T. Q किती येणार आहे? I into T. but स्पीड इक्वल टू, जुन्या पुस्तकात वेगळं प्रूफ होतं, हे जरा वेगळे. डिस्टन्स अपॉन टाइम, स्पीड किती आहे व्ही डी, डिस्टन्स किती आहे एल, टाइम किती आहे टी. टाइम किती येणार आहे? टी इज इक्वल टू एल अपॉन व्ही डी. ही व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर क्यू इज इक्वल टू आय आणि टी किती आहे? एल अपॉन व्ही डी. क्यू इज इक्वल टू आय इंटू एल अपॉन व्ही डी. सिम्पल आहे. करंटचा फॉर्म्युला काय? चार्ज पर युनिट टाइम. मग चार्ज किती येणार? करंट इंटू टाइम. मग स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड कोणाचं? इलेक्ट्रॉनचं. किती आहे? व्ही डी. डिस्टन्स किती कव्हर करते? लेंथ ऑफ कंडक्टर. आणि अपॉन टाइम. मग टाइमची व्हॅल्यू त्यात पुट करा, आय इंटू एल अपॉन व्ही डी. बट हे रफ करतो मी, बट मॅग्नेटिक फोर्स विल बी, या इलेक्ट्रॉनवरती मॅग्नेटिक फोर्स किती लागला? एफ एम इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा. आणि क्यूची व्हॅल्यू पुट करा का ती? आय एल अपॉन व्ही डी इंटू, आता ही काय? व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन ती आहे. आणि ही काय? मी दिलेली व्हेलॉसिटी. दोन्ही एकच घ्यायचं ते. इंटू व्ही डी इंटू बी इंटू साइन ऑफ थिटा. ह्याला हे काय होणार? कॅन्सल. देअरफॉर आय एल बी साइन थिटा. आणि हा काय झाला माहिती आहे का? दिस इज द मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर नॉट चार्ज. हा जो फॉर्म्युला आहे ना आपला, हा बघा, हा कोणाचा आहे माहिती आहे का? फॉर चार्ज. म्हणजे सिंगल चार्जवरती मॅग्नेटिक फोर्स किती लागेल? हा फॉर्म्युला आहे, क्यू व्ही बी साइन थिटा. मी चार्जला व्हेलॉसिटी दिली आहे व्ही आणि कशात प्लेस केला आहे? मॅग्नेटिक फील्डमध्ये. तेव्हा फोर्स किती लागतो त्याच्यावरती? एफ एम. मी जर कंडक्टरला, ज्याची लेंथ किती आहे एल, कॅरिंग करंट आय, जर प्लेस केला कोणामध्ये? मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर त्याला फोर्स किती लागणार? आय एल बी साइन थिटा. दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत, भाऊ आहेत. बघून कळते. क्यू बी साइन थिटा, आय एल बी साइन थिटा. क्यूला रिप्लेस करा करंटने, व्हेलॉसिटीला रिप्लेस करा लेंथने, आणि बी तर आहेच इंटू साइन थिटा. आणि थिटा कोणामधला अँगल आहे? थिटा इज अँगल बिटवीन बी अँड एल. लिहून घे, अतिशय महत्त्वाचं आहे. हा फॉर्म्युला सेम आहे. आणि दोघांवरती फिक्स्डमध्ये सीईटी, फिक्स्ड सीईटी न्यूमरिकल, फिक्समध्ये येतं न्यूमरिकल, फिक्समध्ये डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड फिक्स्ड. एक तहा नाही था, समजून घ्या. टॉपिक काय आपला? फोर्स ॲक्टिंग ऑन कंडक्टर कॅरिंग इलेक्ट्रिक करंट. मी जे एक कंडक्टर ठेवला इलेक्ट्रिक करंट, जो स्वतः करंट कॅरी करतोय, तर त्या स्वतःच कंडक्टरवरती किती फोर्स लागणार आहे? एवढा लागणार आहे. का लागतोय माहिती आहे का? कारण मी ऑलरेडी एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केलं आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मी तो कंडक्टर प्लेस केला आहे. ज्या कंडक्टरमध्ये करंट कुठं चालला आहे? लेफ्टला. मग करंट जर लेफ्टला असेल तर इलेक्ट्रॉन कुठं असणार आहे? राईटला. मग अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल फोर्स कुठं लागणार आहे? वरती लागणार आहे. मग त्या कंडक्टरवरती फोर्स लागतोय अपवर्ड डायरेक्शनला. का लागतोय? ह्या फोर्समुळे. आणि त्याचीच व्हॅल्यू काढली मी, आय एल बी साइन थिटा. मी उद्या मला विचारलं की मी वायर प्लेस केली मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि ती मूव्ह झाली, आणि कोणी विचारलं की किती फोर्सनी मूव्ह झाली, तर मी काय म्हणणार? एवढ्या फोर्सने, आय एल बी साइन थिटा. तू त्यातला करंट काढ, त्या कंडक्टरची लेंथ मेजर कर, मॅग्नेटिक फील्ड मी तुम्हाला सांगतो किती आहे, आणि थिटा चेक कर. थिटा इज अँगल बिटवीन एल एन बी. डायरेक्ट झाला फॉर्म्युला. हे प्रूफ पेपरला कदाचित येऊ शकतं. फोर्स ॲक्टिंग ऑन कंडक्टर कॅरिंग इलेक्ट्रिक करंट. मागचं प्रूफ आणि हे प्रूफ सेम आहे. मागच्या प्रूफमध्ये आपण काय बघितलेलं की कंडक्टरच्या बाहेर जर चार्ज असेल तर त्याच्यावरती फोर्स किती लागतो? क्यू व्ही बी साइन थिटा. आता चेक काय करतोय आपण की तोच कंडक्टर जर मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर त्या कंडक्टरवरती किती फोर्स लागेल? आय एल बी साइन थिटा. दोघांचं सगळं सेम आहे. ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू फोर्सची आणि ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू सेम आहे. ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती होती मगाशी? क्यू व्ही बी. ह्याची किती असणार आहे? आय एल बी. तेवढंच की. साईनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते? 1 ना, साइन 91. हे तर पण 90च आहे की. कंडक्टरची लेंथ आणि फील्ड परपेंडिक्युलर आहे एकमेकाला. बघा की हा कंडक्टर आहे आणि फील्ड माझा आत आहे, अँगल किती आहे? 90.
झालं. मिनिमम व्हॅल्यू किती आहे आय एल बी. झालं, हे लक्षात ठेवा. हे आणि हा फॉर्म्युला न्यूमरिकलला महत्त्वाचा आहे. प्रूफ मे बी येऊ शकतं पेपरला, काय अवघड नाही आहे. हे डायग्राम काढायची, आत्ताच सांगितलं. कन्सेप्ट लक्षात ठेवायचं, पाठ नाही करायचं फिजिक्समध्ये. कंडक्टरची लेंथ, करंट लेफ्टला, इलेक्ट्रॉन राईटला, फोर्सवरती, आणि हे ऑलरेडी क्रिएट झालं आहे. आणि थेरी आपली लिहायची, आपल्याला माहिती आहे. कन्सिडर करंट कंडक्टर कॅरिंग इलेक्ट्रिक करंट आय in left direction, hence the electron will move towards right and they have constant speed or constant velocity which is known as drift velocity. Hence electron experiences magnetic force in upward direction. Therefore आपल्याला माहिती आहे करंट काय आहे, चार्ज अपॉन टाइम. चार्ज काय येणार, करंट इंटू टाइम. आणि आपल्याला एक माहिती आहे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम ने व्ही इक्वल टू एल बाय टी. मग टीची व्हॅल्यू पुट करा. ही टी किती आहे त्यात पुट करा. क्यू इक्वल टू आय इंटू टी. टीची व्हॅल्यू किती इथून एल अपॉन व्ही डी. एल अपॉन व्ही डी आलं की ती व्हॅल्यू फक्त पुट करा क्यू व्ही बीमध्ये. झालं, साधं. आणि ते पण व्ही डी आणि ते पण व्ही डी कॅन्सल होईल. झालं, कॅन्सल. आय एल बी साइन थिटा. आता त्याच्यात मी केस करू शकतो, केस 1 आणि केस 2. पहिली केस काय येणार की मॅग्नेटिक फील्ड कंडक्टरच्या लेनला जर परपेंडिक्युलर असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू किती येणार आय एल बी. लिहायचं आहे का, लिहू शकतो तुम्ही इथल्या थेरीमध्ये. हे रफ करतो मी, लिहू शकता तुम्ही वहीमध्ये. काय बा क्वेश्चन. इफ लेंथ ऑफ कंडक्टर is perpendicular to magnetic field. If length of conductor is perpendicular to magnetic field, then it experience maximum force. Then it experience maximum force. So Fm will be ILB sin 90. Fm is equal to Q. F max is equal to ILB. Case 1, case 1, case 2. If length of conductor is parallel to B, then it experiences minimum force. Then it experiences minimum force. And to ask minimum force, F minimum is equal to ILB sorry विषय संपला. ILB बघा, मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू लिहून घ्या, दोन्ही महत्त्वाचं आहे. आणि एक सांगायचं आहे मला की हा जो फॉर्म्युला आहे ना आपला, हा फॉर्म्युला आणि एफ एमचा कुठला तो क्यू व्ही बी कुठला यूज करा. म्हणजे डायमेन्शन जर काढायचे असतील मला कुणाच्या बीच्या, तुम्ही हा पण फॉर्म्युला यूज करू शकता आणि हा पण करू शकता. दोन्ही एकच आहे बाळा. करंट आणि चार्ज सेम, लेंथ व्हेलॉसिटी काही नाही आहे. डायमेन्शन जर काढायचे असतील ना बीच्या, ते एकदा हा तरी फॉर्म्युला वापरा किंवा हा तरी वापरा, दोन्हीने आन्सर सेम येणार आहे. सेम, काही फरक ट्राय करा. ह्याने डायमेन्शन्स काढा, ह्याने डायमेन्शन्स हे तर काढलंच आहे आपण, ह्याने काढा डायमेन्शन्स, दोघांचं बघा सेम येईल, काही नाही फरक येणार. सेम सेम सगळं सेम येणार आहे. दोन्ही फॉर्म्युले एकच आहे. लक्षात ठेवा फॉर्म्युला. मॅग्नेटिझममधले सगळ्यात दोन महत्त्वाचे फॉर्म्युले, चार्जवरती मॅग्नेटिक फोर्स क्यू व्ही बी आणि करंट कॅरिंग कंडक्टरवरती मॅग्नेटिक फोर्स आय एल बी. दोन्ही महत्त्वाचं. मॅक्सिमम व्हॅल्यू मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू एवढं लक्षात ठेवा फॉर्म्युला बेस. ह्याचा वेक्टर फॉर्म आणि त्याचा वेक्टर फॉर्म लक्षात ठेवा. ह्याचा वेक्टर फॉर्म काय येणार आहे आय इंटू, ते सांगायचं राहील म्हणून. वेक्टर फॉर्म एफ एम इज इक्वल टू ह्याचा आय इंटू एल क्रॉस बी. तेच की व्ही क्रॉस बी सारखं, त्याचे जात आहे. क्यूच्या जागी आय येणार, ते बाहेर येणार फक्त. एल क्रॉस बी तेच आहे, ते एल क्रॉस बी वेक्टर फॉर्म लक्षात ठेवा. ह्याचा काय होतं क्यू इंटू व्ही क्रॉस बी चार्जचा. दोन्ही एकच आहे, ते भाऊ बहीण आहेत, ते दोन्ही सेम आहे, सेम, काहीच फरक नाही. बघा बोथ आर सेम. बघा आलंय का, लिहून घ्या. तर आता आपण दोन प्रूफ बघितले. पहिलं प्रूफ तर नव्हतंच, पहिलं साधं एक एक्सपेरिमेंट होता की मॅग्नेटिक फोर्स चार्जवरती किती लागणार. फक्त एक प्रूफ बघितला आता आपण की करंट कॅरिंग कंडक्टरवरती मॅग्नेटिक फोर्स किती लागतो, ते बघितलं आपण. तर अजून एक दोन प्रूफ राहिलेत, बरंच राहिले आपला, अजून मोठा आहे चॅप्टर, बरंच राहिले अजून, ते बघूयात आपण.
किती असेल ते. मॅग्नेटिक फोर्स ऑन कॅरिंग करंट ते झाले. सायक्लोट्रॉन वगैरे राहिले ते बघूयात आपण. चालतंय. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे प्रूफ चालू करू. पुढचा प्रूफ बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. दोन अजून आहेत प्रूफ. तर नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूयात. चला लिहून घ्या नीट. काढलं तर आपण आहेच विचारा बिंदास. चला.